हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत रसमलाईसाठी जो स्पॉन्ज लागतो ना, तर तो आपण कसा बेक करायचा आणि तोही आपल्याजवळ ओव्हन वगैरे नसताना, तर मी ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, इथे मी छान असा स्पॉन्ज बनवला आहे आणि जी आयसिंग वगैरे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आता एक पातेलं घेतलं छान. तर हे पातेलं म्हणजे तुमचं भांडं बसण्यासाठी, म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला स्पॉन्ज जो बेक करायचा आहे, त्या भांड्यामध्ये ते भांडं आपल्याला ज्या भांड्यात बसेल ना, तेवढा मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हे करून त्यावरती एक जाळी ठेवून घ्यायची आणि मस्त असं ते गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं. त्यानंतर बघा, आपल्याला जर अर्धा किलोचा केक बनवायचा असेल ना, तर छान अशा अर्धा किलोच्या टीन, आता माझ्याकडे टीन नाही आहे, तर मी अर्धा किलोचा आपला जो कुकरचा डब्बा असतो ना, 7 लिटरच्या 5 लिटरच्या कुकरमधला, तर तो घ्यायचा. मोठा न घेता छोटा घ्यायचा आणि मोठा जो वापरला जातो तो म्हणजे 1 किलोच्या केकसाठी. तर बघा, आता बटर पेपर नाही आहे, तर माझ्याकडं ते आपण छोटे कपकेक बनवतो ना, ते कपकेक बनवण्यासाठी जे म्हणजे मोल्ड असतात छोटे-छोटे बटर पेपरचे, ते मी त्यामध्ये ठेवून घेतला. छोटासा कागद जरी असला ना, एक छोटंसं म्हणजे तुकडा जरी तुमच्याकडे बटर पेपरचा असेल, तो मध्यभागी ठेवून घ्यायचा. तुमचा स्पॉन्ज कसलाही चिटकणार नाही. त्यासाठी पूर्ण मोठा स्पॉन्ज पाहिजे असं काहीही नाही. खालच्या साईडला भांड्याच्या तळाला तेल लावून घ्या आणि मध्यभागी तो बटर पेपरचा तुकडा ठेवा, जेणेकरून स्पॉन्ज हा नेहमी मध्यभागी आणि आपल्याला जो मध्यभागी काढता येत नाही. त्यामुळे मध्यभागी आपल्याला स्पॉन्जच्या न चिटकण्यासाठी एक छोटा बटर पेपरचा तुकडा पण कमाल करून जातो. हे यावरून समजते की पूर्ण बटर पेपर नसेल तरी चालेल, फक्त थोडासा तुकडा काही असेल तर चालेल. तर बघा, हे आपल्याला बेकिंग करण्यासाठी हे 200 ग्राम प्रीमिक्स आहे आणि रसमलाई स्पेशल प्रीमिक्स भेटतं. तर ते मी आणलेलं आहे. ते 200 ग्राम आहे आणि त्यामध्ये दीड दीड पळी, म्हणजे जे असे छोट्या पळ्या असतात ना, जर तुम्ही पोहे खायचे चमचे घेत असाल तर निदान 4-5 चम्मच तरी घ्या. तर बघा, असं त्यामध्ये टाकून घ्यायचं ते तेल. त्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं-थोडं पाणी, जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे ना, त्या प्रमाणामध्ये. जसं बेसनाचं पीठ आपल्या निदान आपण जे बटाट्याचे बेसनाचे भजी बनवतो ना, त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं आहे. एकदम घट्टसर ठेवलं तर तुमच्या स्पॉन्जचे एकदम जास्त क्रम्बल्स निघतील आणि जास्त स्पॉन्ज फुगणार नाही. त्यासाठी पाणी हे व्यवस्थित टाकून घेणं आणि कन्सिस्टन्सी मॅनेज करणं जरुरी असतं. तर बघा, इथे मी आता पूर्ण मिक्स करून तुम्हाला दाखवते की कसं पाहिजे आपल्याला कन्सिस्टन्सी. तर आपल्या जेव्हा स्पॅच्युलावरती तुम्ही छोट्या चम्मचने किंवा कशानेही मिक्स करू शकता. तर माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून मी घेतला आहे. तर बघा, असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी ठेवा, जेणेकरून स्पॉन्ज हा खूप मऊसर आणि एकदम लुसलुशीत आणि जास्त फुगतो. तर बघा, आता हे आपल्याला भांड्यामध्ये छान ओतून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला स्पॉन्ज बेक करायचा आहे, तर असं छान टाकून घ्यायचं आणि छान टॅप-टॅप करून ठेवायचं. जेणेकरून तुमचा जो स्पॉन्ज आहे ना, तो सेम लेव्हलला फुगेल, कुठेही होल शेपमध्ये फुगणार नाही. आणि याच बॅटरपासून तुम्हाला जर आयसिंग केलेला केक आवडत नसेल ना, तर त्यावेळी काय करायचं, यावरती काजू बदामचे तुकडे टाका. एकदम असाही खाल्ला तरी खूप छान आणि भन्नाट त्याची चव लागते. बघा, आता हा बेक करण्यासाठी आपण पातेल्यामध्ये जाळी ठेवली आणि जाळीवरती हा ठेवून निदान 20 ते 25 मिनिटं याला बेक व्हायला लागतात. तर पातेलं झाकण ठेवून कसलाही उघडून बघू नका. ज्यावेळी तुम्हाला वाटतंय आता 20-25 मिनिटं झाले, त्यावेळी उघडून बघा. नाहीतर मग तुमचा खाली बसेल. तर बघा, असा छान केक रेडी आहे आयसिंग करण्यासाठी. तुम्हाला जर नसेल आवडत तर असाही खाल्ला तरी खूप छान लागतो आणि मुलांना तर कोणत्याही प्रकारचे केक आवडतात. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.